गृहिणीची आता इथे आले, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही काय बनवणार आहात? मी आज कोकोनट डिलाईट दाखवणार आहे. कोकोनट डिलाईट ही कुठे शिकला तुम्ही डिश? मी एका मैत्रिणीकडून शिकले. ओके, साहित्य सांगता मला काय काय आहे? आता साहित्य म्हणजे हे एक ओल्या नारळाचा किस आहे. ओके. हा खवा आहे, पिठी साखर, वेलदोडा पावडर आहे. ओके. नंतर काजू, बदाम आणि पिस्ता आणि केशर ह्याची मी असं पावडर केली मिक्सरमधून. ओके. नंतर हे पनीर आहे, साखर आहे आणि हे दोन कलर रेड आणि येलो ते मी नंतर दाखवेन तुम्हाला डेकोरेशन. म्हणजे आपल्याला काय आहे, साहित्य बघितलेलं आहे, आता आपल्याला कृतीकडे जायचं आहे. आणि हे काय चांदी आणि दिवाळीची पंटी का? नाही नाही नाही, हे मी ते लाडू ठेवायला पेपर कप आहे दिवाळीची पंटी इथे कुठे आहे? आणि हे चांदीचं वर्क आहे डेकोरेशनसाठी. चला, आज चांगला पदार्थ आहे, माझी चांदी आहे आज. ओके, काय करायचं मला सांगा. पहिलं आपण रोल करून घेऊया. काय काय करताय बघूया. आपण आधी चीज घेतलं ना आपण? नाही, पनीर आहे. पनीर. आता 1 टेबलस्पून साखर, ही पावडर पण 1 टेबलस्पून. काजू बदाम आणि पिस्ता आणि केशर. हां, थोडीशी हे वेलदोडा पावडर आहे, थोडीशी अर्धा चमचा वासासाठी. हां, आणि आता ह्याचे आपण लाडू करून घ्यायचे. हां, छोटे गोळे करून घ्यायचे स्टफिंगसाठी आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे थोडे 10 मिनिटं. 10 मिनिटं फ्रीजमध्ये. काय करतो आम्ही, व्यवस्थित ह्याचे गोळे करून घेतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो ना, म्हणजे वेळ वाया जायला नको. आता काय करायचं मला सांग. आता पुढे आपण ही साखर घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून त्याचा जरा पाक तयार करायचा. ओके. थोडं अगदी पाव कप. अच्छा, आता हे साखर विरघळली आहे, तर आपण आता हे हो सगळं घालू? हो, सगळं घालायचं. हा साधारण 100 ग्रॅम मी घेतलेलं आहे. आता हे होत आलंय. आता आपला थोडा खवा मिक्स करायचा. किती? सगळा हा घेतला 50 ग्रॅम घेतला. हे 100 ग्रॅम, हा खवा 50 ग्रॅम. म्हणजे या रेसिपीची स्पेशालिटी अशी आहे की ही मंद आचेवरच करायची. हो, तुम्ही घाई केलं तर वाट लागेल त्याची. आता थोडीशी अर्धा चमचा 1 चमचा वेलदोडा पावडर. झालं ना? झालं आता. गॅस बंद करू? हो. ओके. नाऊ व्हॉट टू डू? आता हे थोडंसं हे थंड करायचं जरा थोडं. अच्छा, हा रंग आता हां, जरा आपण कलर हे करूया. 2 कलर मध्ये जरा छान डेकोरेटिव्ह दिसेल. ओके. अप्रतिम दिसतो ना कलर. क्या बात आहे. तर मला ते आपण पनीरचे गोळे आहेत ना फ्रीजमध्ये, ते आपण घेऊया. ओके. आता हे तर तयार झालेलं रंगबिरंगी. आता चांदीचं काय करायचं? आता चांदीचं आपण त्याच्यावर वर्क लावायचं आणि डेकोरेशनसाठी. ओके ओके ओके. आपण लावूया. कौतुकाचंच आहे ना अगदी. चांदी सुद्धा एवढी आहे बघ, पातळ भरपूर. अगदी. क्या बात है. टकाटक. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकोनट डिलाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचा किस, खवा, पिठी साखर, वेलदोड्याची पूड,
काजू, बदाम, पिस्ता आणि केशरची पूड, पनीर, साखर, खायचा लाल रंग आणि खायचा पिवळा रंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पनीर घेऊन त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर, बदाम, काजू, पिस्ता आणि केशरची पूड आणि वेलदोड्याची पूड एकजीव करावी आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये 10 मिनिटं ठेवून द्यावं. एका पॅन मध्ये साखरेचा पाक तयार करावा. त्यामध्ये ओलं खोबरं, खवा आणि वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करावं आणि थंड होऊ द्यावं. या मिश्रणाच्या अर्ध्या भागात लाल रंग आणि दुसऱ्या अर्ध्या भागात खायचा पिवळा रंग घालून एकजीव करून घ्यावा. खवा आणि खोबऱ्याच्या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये पनीरच्या मिश्रणाचे गोळे स्टफ करावेत. वरून चांदीचा बर्फ लावून कोकोनट डिलाईट सर्व्ह करावं.